शेतकऱ्यांना बँकांचं पीक कर्ज नाकारणारा सरकारचा निषेध असो. शेतकऱ्यांना हक्काचं पीक कर्ज मिळालंच पाहिजे. शेतकऱ्यांना हक्काचं राष्ट्रीयकृत बँकेतून पीक कर्ज मिळालंच पाहिजे. शेतकऱ्यांना संपूर्ण सातारा कोरा झालाच पाहिजे. शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांना संपूर्ण पाहिजे. शेतकरी शेतमजूर कामगारांचं शोषण करणारं सरकार मुर्दाबाद. विद्यार्थी युवकांच्या भवितव्याशी खेळणारं सरकार मुर्दाबाद. शिक्षणाचं रोजगारांचं खासगीकरण करणारं सरकार मुर्दाबाद. सार्वजनिक सेवांचं खासगीकरण करणारं. आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी हा संपूर्ण देशामध्ये ऐतिहासिक दिवस असेल. आज संपूर्ण शोषित श्रमिक वर्ग हा या रणांगणामध्ये उतरलेला आहे. त्याची आर्त ही या देशातल्या तडीपार चौकीदार भाजपापर्यंत सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. या महाराष्ट्रातील देवाभाऊच्या सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर रेल रोको, रास्ता रोको, भव्य निदर्शनं लोक रस्त्यावर आलेले आहेत. आपल्या भावना ह्या सरकारपर्यंत पोहोचत आहेत. त्यांच्या मागण्या आहेत. हे जे शेतकरी विरोधी धोरण घेणारं सरकार आहे यांनी हे धोरणं बदलले पाहिजेत. शेतकरी हिताचे धोरणं राबवले पाहिजेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे. C2+50% याला जोडून त्यांना डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्याला हमी भाव मिळाला पाहिजेत. कर्जमाफी ही मिळालीच पाहिजे, पण त्यासोबत त्याला शेतीमालाला हमी भाव भेटला पाहिजे. तरच तो शेतकरी जगेल, वाचेल. शेतकरी वाचला तर गाव वाचेल, गाव वाचलं तर देश वाचेल. म्हणून शेती वाचवा, शेतकरी वाचवा, देश वाचवा ही आमची मागणी आहे. आमची मागणी ही पण आहे की याच्यामध्ये जे 4 श्रमिकांचे कामगार विरोधी कायदे या ठिकाणी केलेले आहेत ते कायदे रद्द झाले पाहिजेत. श्रमिकावर मोठ्या प्रमाणात टॅक्स बसवला जातो आहे. या देशाचे जे $52 अब्जाधीश आहेत ते आज $120 अब्जाधीश झाले 2014 नंतर. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वेल्थ टॅक्स हा त्या ठिकाणी बसवला पाहिजे. त्यांच्यावर इन्कम टॅक्स बसवला पाहिजेत आणि तो सरकारनं बसून सर्वसामान्य सार्वजनिक जीवनामध्ये ते उपयोगात आणला पाहिजेत. आमच्या त्याच्यासोबत एक मागणी आहे जी प्रचंड महागाई या ठिकाणी वाढलेली आहे. ती महागाईसुद्धा सरकारनं कमी केलेली पाहिजेत. आज डिझेल, पेट्रोल, गॅस, खनिजजन्य पदार्थांची दरवाढ केलेली आहे. प्रचंड महागाई या ठिकाणी झालेली आहे. सार्वजनिक सेवा सुरक्षा आम्हाला त्या ठिकाणी स्वास्थ्य सुरक्षा दवाखान्यामध्ये मिळत नाही. त्याच्यासोबत आम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आजही त्यांना राहायला घरं नाही आहे. एका बाजूनं सरकार म्हणते आम्ही तुम्हाला निवाऱ्यापासून तर पाण्याच्या पिण्यापासून सर्व सुविधा करतो, पण सरकार आज काय करते? सरकार आज पूर्ण टायगर ऑपरेशन म्हणजे काय? वेगवेगळे राजकीय पक्ष फोडायचे, वेगवेगळे खासदार फोडायचे, आमदार फोडायचे, त्यांना खरेदी करायचं आणि डिलिमिटेशन जे बिल या संसदेमध्ये आणू हे सरकार पाहतं. त्यालासुद्धा आमचा या ठिकाणी विरोध आहे. सरकारनं शहाणं आणि समजदार व्हावं. जर सरकार शहाणं आणि समजदार झालं नाही, आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे, रेल्वे लाईन बंद पाडलेले आहेत, विमान सेवा बंद पाडलेली आहे. भविष्यामध्ये सरकारला आम्ही सांगू इच्छितो, तुम्ही दिल्लीचं आंदोलन बघितलं, भविष्यामध्ये तुम्हाला या देशातून आम्ही सोडो की पळो केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या ठिकाणी देतो. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं थांबतो. 10 ऑगस्ट चिराई हो.